चर्चा सिरीजमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपल्याला व्यावसायिक अर्थशास्त्र याचा अभ्यास करायचा आहे। यामध्ये आपल्याला व्यावसायिक अर्थशास्त्राची प्रस्तावना, व्यावसायिक अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आणि त्याची व्याख्या याचा अभ्यास करायचा आहे। आज आपण व्यावसायिक अर्थशास्त्र म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहोत। तत्पूर्वी आपण त्याची प्रस्तावना पाहूया। अर्थशास्त्र म्हणजे काय हे सुरुवातीला आपल्याला माहिती पाहिजे। अर्थशास्त्र म्हणजे ज्या आपण आर्थिक क्रिया मानव करत असतात त्यांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला आपण अर्थशास्त्र असे म्हणतो। मग या अर्थशास्त्र जसे सामाजिक शास्त्राचा एक भाग आहे। सामाजिक शास्त्र म्हणजे ज्या जसं इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यशास्त्र आहे, त्याचप्रमाणे अर्थशास्त्र सुद्धा सामाजिक शास्त्राचा भाग आहे। यामध्ये अर्थशास्त्रामध्ये मानवी आर्थिक व्यवहारांचा समावेश होत असतो, त्याचा अभ्यास केला जात असतो। जसे पैसा कमवणे आहे, पैसा खर्च करणे आहे, किंवा नफा आहे, तोटा आहे, या उत्पादन आहे, या सगळ्या आर्थिक क्रिया व्यवहारांचा अभ्यास हा अर्थशास्त्रामध्ये केला जात असतो। मग आपल्या ह्या सगळ्या आर्थिक क्रिया ह्या व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी अर्थशास्त्रामध्ये काही नियम आणि उपनियमांची नोंद केलेली आहे किंवा त्याचा नियमांची प्रतिपादन केलेले आहे। मग आपण ह्या आर्थिक व्यवहारांना आणि या आर्थिक सिद्धांतांचा जे उपयोग आपण आर्थिक व्यवहारांमध्ये करतो हेच आहे अर्थशास्त्राचे महत्त्व। आता आपण व्यावसायिक अर्थशास्त्राचा उगम कसा झाला ते पाहूया। दुसऱ्या महायुद्धानंतर 1929 ते 30च्या दरम्यान जे दुसरं महायुद्ध झालं तेव्हा सगळ्या जगामध्ये मंदीची सावट आली होती। प्रत्येक देश हा आपापल्या परीने उद्योगधंद्यामध्ये आणि व्यवसायामध्ये गतिशीलता आणण्याचा प्रयत्न करत होता। त्या अशा परिस्थितीमध्ये जुन्या परंपरावादी व्यावसायिक अर्थशास्त्राच्या जुन्या परंपरावादी नियमांच्या आधारे व्यवसायाचे प्रश्न सुटणं कठीण होतं। त्या ठिकाणी मग नवीन अर्थशास्त्राच्या नवीन आधुनिक पद्धतीचा आणि नवीन नियमांचा वापर करून, नवीन संकल्पनाचा वापर करून त्या ठिकाणचे व्यवसायाचे प्रश्न सोडवण्यास त्याचा मदत घेतली जात होती। त्यातूनच व्यावसायिक अर्थशास्त्राची नवीन नवीन नियमांची निर्मिती झाली आणि त्यातूनच व्यावसायिक अर्थशास्त्र हा वेगळा विषयाचा विकास झाला। त्याच व्यावसायिक अर्थशास्त्राला आपण प्रबंधकीय अर्थशास्त्र असे सुद्धा म्हणतो। कधी त्याला व्यावसायिक अर्थशास्त्र आणि प्रबंधकीय अर्थशास्त्र हे दोघांनाही एकमेकांना पर्यायी शब्द आहे। तर हे जे व्यावसायिक अर्थशास्त्र किंवा प्रबंधकीय अर्थशास्त्र आहे हे व्यवसायांना त्यांच्या आर्थिक अडचणी, आर्थिक समस्यांना त्यांच्या सिद्धांतांच्या आधारे किंवा त्यांच्या व्यावहारिक समस्या सोडवण्यामध्ये मदत करत असतात। तसेच म्हणून आज परंपरावादी सिद्धांताच्या जागी नवीन व्यावसायिक आर्थिक सिद्धांताला महत्त्व प्राप्त झालेले आहे। व्यावसायिक अर्थशास्त्र किंवा प्रबंधकीय अर्थशास्त्र हे एका नवीन विषयाच्या स्वरूपामध्ये उत्पादनाच्या किंवा उद्योगांच्या आर्थिक क्रियांच्या किंवा त्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी सिद्धांताच्या आधारे महत्त्वाची भूमिका बजावत असतात। आधुनिक काळामध्ये परंपरावादी सिद्धांताच्या जागी आता आधुनिक नवीन सिद्धांताच्या महत्त्व प्राप्त झालेले आहे। म्हणजेच आधुनिक काळामध्ये व्यावसायिक अर्थशास्त्राच्या सिद्धांताने त्याचे महत्त्व स्पष्ट करून दाखवलेले आहे। आता आपण अर्थशास्त्राची एक शाखा म्हणून आपण व्यावसायिक अर्थशास्त्राला पाहत असतो। तर अर्थशास्त्राच्या व्यावसायिक अर्थशास्त्र या शाखेने आर्थिक व्यवहार आणि आर्थिक सिद्धांत याच्या आधारे याच्या एकत्रीकरणातून स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे। व्यावसायिक अर्थशास्त्र हे सामाजिक अर्थशास्त्राची एक शाखा असली तरी व्यावसायिक अर्थशास्त्र हे उद्योगांना आणि प्रबंधकांना त्यांच्या व्यवसायातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि त्या प्रबंधकांना त्यांच्या भविष्यातील विकासाच्या योजना आखण्यासाठी महत्त्वाची मदत करत असतात। आता व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याख्या। व्यावसायिक अर्थशास्त्र म्हणजे
व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये त्याच अर्थशास्त्राच्या त्याच सिद्धांताचा अभ्यास केला जातो ज्या सिद्धांताचा व्यवसायाला त्यांच्या समस्या सोडवण्यामध्ये आणि त्यांचे नियोजन करण्यामध्ये मदत करत असतात. त्यालाच व्यावसायिक अर्थशास्त्र असे म्हणतात. म्हणजेच वरील या व्याख्येवरून आपण असे म्हणू शकतो की व्यावसायिक अर्थशास्त्र हे एक असे अर्थशास्त्राचा असा एक सिद्धांताचा भाग आहे की जे सिद्धांत उद्योगाला व्यवसायाला त्यांच्या समस्या निराकरणासाठी किंवा उद्योग व्यावसायिक संघटनांना त्यांच्या नवीन योजना आखण्यासाठी सिद्धांताच्या आधारे मदत करत असतात. थोडक्यात पाहता व्यावसायिक अर्थशास्त्र हे अर्थशास्त्र आणि प्रबंधकीय शास्त्र यांच्या आर्थिक सिद्धांत आणि व्यावसायिक व्यवहार यांच्या एकत्रीकरणाचं रूप आहे. म्हणूनच व्यावसायिक अर्थशास्त्र आणि हे प्रबंधकीय अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्र यांच्या दोन्ही शास्त्रांच्या सीमारेषेवर स्थित असून ते अर्थशास्त्र आणि प्रबंधकीय शास्त्रामध्ये एक सेतूचं काम करते. म्हणूनच व्यावसायिक अर्थशास्त्राला या दोघांमधील समन्वय साधण्याचा तो प्रयत्न करत असतो. दोन्ही शास्त्रामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न हा व्यावसायिक अर्थशास्त्र करत असतो. व्यावसायिक अर्थशास्त्र ही आर्थिक क्रियांची अशी एक शाखा आहे की जिच्याद्वारे व्यवसायातील आर्थिक विश्लेषणाची पद्धती, साधने, संकल्पना आणि याद्वारे आर्थिक व्यवहार आणि व्यवसायातील प्रबंधकाला त्या व्यवसायातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी आर्थिक विश्लेषणाची जी गरज असते त्या सर्व बाबींचा अभ्यास यामध्ये केला जात असतो. आता आपण व्यावसायिक अर्थशास्त्राचे वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. त्यामध्ये व्यावसायिक अर्थशास्त्र तसा आपल्यासाठी नवीन विषय आहे. व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये आर्थिक सिद्धांताच्या आधारे व्यवसायाचे आर्थिक निर्णय आणि आर्थिक नियोजन हे केले जात असते. म्हणूनच या विषयाला उपयोगितेचा विषय असे म्हणू शकतो. व्यावहारिक उपयोगितेचा विषय असे आपण म्हणू शकतो. म्हणून व्यावसायिक अर्थशास्त्राच्या सगळ्या संकल्पनांचा अभ्यास करणे आपल्याला गरजेचे पडते. म्हणूनच आज आपण इथे व्यावसायिक अर्थशास्त्राच्या सगळ्या संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास. व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास केला जातो. म्हणजेच जसं सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काय होत असतं, एका सिंगल एककाचा अभ्यास केला जातो, वैयक्तिक घटकाचा अभ्यास केला जातो. म्हणजे सिंगल छोट्या घटकाचा अभ्यास, एक संस्था, एक व्यक्ती किंवा एक उद्योग किंवा एक फर्म या छोट्या छोट्या घटकाचा अभ्यास केला जातो. त्याच्यामध्ये संपूर्ण देशाचा अभ्यास, देशाच्या मोठ्या घटकाचा अभ्यास त्यामध्ये केला जात नाही. संपूर्ण घटकाचा, त्याच्यामध्ये एक कुटुंब, एक व्यक्ती किंवा एक संस्था किंवा एक फर्म अशा एककाचा अभ्यास त्यामध्ये केला जात असतो. तसेच व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये सुद्धा एका एककाचा अभ्यास केला जातो. म्हणजे एक संस्था, एक फर्म किंवा एक सिंगल उद्योग अशा एककाचा अभ्यास केला असल्यामुळे इथे सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास हा केला जात असतो. आता सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जसे एखाद्या उद्योगाचा नफा किती आहे, त्याची एकूण विक्री किती झालेली आहे, किंवा त्याचे उत्पादन किती आहे, किंवा त्याचा तोटा किती झालेला आहे, त्याचा श्रमिकांचा पगार किती आहे, ह्या एकेका घटकाचा अभ्यास यामध्ये केला जात असतो. म्हणूनच असे आपण हे म्हणू शकतो की व्यावसायिक अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्र त्यामध्ये अभ्यास केला जात असतो. दुसरं वैशिष्ट्य आहे संस्थेच्या सिद्धांताशी संबंधित. आता हे जो व्यावसायिक अर्थशास्त्र आहे त्याच्यामध्ये व्यवसायाच्या सर्व आर्थिक क्रियांचा अभ्यास केला जात असतो. व्यवसायाचा आर्थिक क्रिया म्हणजे नफा, तोटा, मागणी, वितरण, पुरवठा या सगळ्याचा क्रियांचा अभ्यास यामध्ये केला जात असतो. त्यासाठी सर्व आर्थिक क्रियांशी संबंधित जे नियम आहेत, जे सिद्धांत आहेत, त्यांच्या संकल्पना, आर्थिक सिद्धांत, आर्थिक निर्णय
या बाबतीचे जे सिद्धांत आहे त्या सगळ्या नियमांचा आणि सिद्धांताचा अभ्यास यामध्ये केला जात असतो. उदाहरणार्थ जसं मागणीचा नियम आहे, नफ्यासाठी जे नियम लागलेले आहे, सिद्धांत आहे त्याचा अभ्यास केला जात असतो. पुरवठ्यासाठी जे काही सिद्धांत आहे त्याचा अभ्यास केला जात असतो आणि वितरणासाठी जे सिद्धांत आहेत त्या सिद्धांताचा अभ्यास यामध्ये केला जात असतो. जसं उदाहरणार्थ नफा आहे, नफा या सिद्धांताचा अभ्यास यासाठी केला जात असतो कारण नफा कमविणे हे प्रत्येक उद्योग संस्थेचे हे महत्त्वाचे उद्दिष्ट असते. अशाच प्रकारे व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये व्यवसायाच्या आर्थिक क्रियांचा आणि सिद्धांताचा अभ्यास हा केला जात असतो. तिसरं वैशिष्ट्य आहे निर्देशात्मक स्वरूप. व्यावसायिक अर्थशास्त्र हे निर्देशात्मक शास्त्र आहे, निर्देशक करत असतं. ते म्हणजे काय करावे काय करू नये हे सांगत असतं. जसे मूल्यामध्ये वाढ झाली किंवा घट झाली तर मागणीमध्ये काय परिणाम होती हे सांगत असतं. परंतु काय चांगले किंवा काय वाईट याचे स्पष्टीकरण व्यावसायिक अर्थशास्त्रात दिले जात नाही. म्हणूनच आर्थिक सिद्धांतापैकी मागणीच्या सिद्धांतापैकी जर मूल्यात वाढ झाली तर मागणीत घट होईल आणि मूल्यात घट झाली तर मागणीत वाढ होईल याचा निर्देश तो देत असतो. त्यासाठी उद्योगाने मूल्य किती ठेवावे, त्यांच्या उत्पादनाचे मूल्य किती ठेवावे, मूल्यात वाढ करावी की घट करावी मागणी कॉन्स्टंट राहण्यासाठी याचे निर्देश देत असते. म्हणजेच व्यावसायिक अर्थशास्त्र हे कसे आहे, निर्देशात्मक आहे. त्यामध्ये चांगले किंवा वाईट याचे स्पष्टीकरण दिले जात नाही, फक्त काय करावे किंवा काय नाही करावे याचेच निर्देश दिलेले असतात. चौथं वैशिष्ट्य आहे स्थूल अर्थशास्त्राचा उपयोग. व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये स्थूल अर्थशास्त्राचं सुद्धा महत्त्व असतं कारण यामध्ये स्थूल अर्थशास्त्राचा सुद्धा अभ्यास केला जात असतो. कुठलीही संस्था व्यवसाय ही समाजाचा एक भाग असतो आणि त्याला समाजामध्ये राहून कार्य करायचे असते. म्हणून समाजामध्ये ज्या समाजात त्याला काम करायचं असते, बाह्य वातावरणात काम करायचं असते, त्याचा सुद्धा अभ्यास त्याला असणे आवश्यक असते. म्हणून स्थूल अर्थशास्त्र हे बाह्य वातावरणाला बुद्धिमत्तापूर्वक समजून घेण्यासाठी उत्पादकांना आणि व्यवसायिकांना मदत करत असते आणि व्यावसायिकांना आणि प्रबंधकांना वेळोवेळी बाह्य वातावरणासोबत कशा प्रकारे समायोजित करून घ्यायचंय त्यासाठी मदत करत असते. प्रबंधकाला किंवा व्यावसायिकाला या बाह्य वातावरणाशी समायोजन करून घेणे आवश्यक असतं कारण या बाह्य वातावरणावर प्रबंधकाचे नियंत्रण नसतं, परंतु या बाह्य वातावरणाचा व्यवसायाच्या कल्याणासाठी आणि व्यवसायाच्या प्रगतीवर मात्र त्याचा परिणाम पडत असतो. या बाह्य वातावरणामध्ये काही ज्या शक्ती अस्तित्वात असतात, जसं सरकारची कर नीती आहे, व्यापार नीती आहे, विदेशी व्यापार नीती आहे, श्रम नीती आहे किंवा व्यापार चक्र आहे. या सगळ्या ह्या शक्ती ह्या बाह्य वातावरणामध्ये अस्तित्वात असतात. स्थूल अर्थशास्त्राचा महत्त्वाचा भाग म्हणून या शक्तींचा अभ्यास हा केला जात असतो. मात्र स्थूल अर्थशास्त्राच्या या विभिन्न पैलूंचा व्यवसायावर सुद्धा परिणाम पडत असतो. म्हणून प्रबंधकांना किंवा व्यावसायिकांना या स्थूल अर्थशास्त्राच्या महत्त्वाच्या पैलूंचा अभ्यास हा करावा लागतो. त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही कारण याचा परिणाम हा त्याच्या व्यवसायावर पडत असतो. म्हणून व्यावसायिकांना प्रबंधकांना या स्थूल अर्थशास्त्राच्या महत्त्वाच्या या पैलूंचा अभ्यास करून त्याच्या विश्लेषणाद्वारे त्यांच्या व्यवसायामध्ये आर्थिक निर्णय घ्यावे लागत असतात. पाचवं वैशिष्ट्य आहे समन्वयात्मक स्वरूप. व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र याला व्यावहारिक आणि सैद्धांतिक रूपाने समन्वयित करण्याचा प्रयत्न केला जात असतो. यामध्ये आर्थिक सिद्धांताला व्यावहारिक रूप प्रदान करण्याचा गुण विद्यमान असतात. व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये प्रबंधकाला त्याच्या व्यवसायाला आर्थिक समस्या आणि आर्थिक निर्णय घेण्यासाठी त्याचे समाधान करत असतात. सहावं वैशिष्ट्य आहे
व्यावसायिक अर्थशास्त्र हे एक निर्धारात्मक शास्त्र आहे, ते वर्णनात्मक शास्त्र नाहीये. व्यावसायिक अर्थशास्त्र हे वर्णनात्मक शास्त्र नसून ते निर्धारात्मक आहे, कारण यामध्ये फक्त निर्णय घेतले जातात, निर्धार केला जातो. अर्थशास्त्रामध्ये, व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये विभिन्न विषय आहेत, ज्यामध्ये जसं एखाद्या विभिन्न विषय आहेत, त्या विषयांचे इथे वर्णन केलं नाही जात, तर त्या विषयांवर निर्णय या व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये घेतला जात असतो. जसं मागणीचा नियम आहे, मागणीत होणाऱ्या बदलाचा परिणाम हा व्यवसायावर चांगला किंवा म्हणजे तो परिणाम मागणीत होणाऱ्या बदलाचा बदल हा चांगले की वाईट याचं वर्णन यामध्ये केले जात नाही, पण त्या बदलासंबंधी काय निर्णय घेणे आवश्यक आहे ते निर्णय या व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये घेतले जात असतात. जसं आता मागणीचा नियम आहे, आर्थिक सिद्धांतामध्ये मागणीच्या नियमांचा मागणीत होणाऱ्या घटाचा किंवा वाढीचा अभ्यास केला जात असतो. तर याच्यामध्ये मागणीत होणारे बदल चांगले किंवा वाईट याचा अभ्यास न करता तो त्याचा परिणाम संस्थेवर चांगल्या प्रकारे पडणार आहे किंवा वाईट परिणाम पडणार आहे याचाच फक्त यामध्ये अभ्यास केला जात असतो. विभिन्न स्तरावरून निर्णय घेणे. व्यावसायिक अर्थशास्त्र हे प्रबंधकांना त्यांच्या व्यवसायासंबंधी विविध निर्णय घेण्यामध्ये मदत करत असतात. जसे नियोजन करणे, समस्यांचे निराकरण करणे आणि त्यांना भविष्यासंबंधी काही विकासात्मक योजना आखणे, या सगळ्या गोष्टीबद्दल जे काही निर्णय घ्यायचे असतात ते निर्णय घेण्यासाठी हे जे व्यावसायिक अर्थशास्त्र आहे हे प्रबंधकांना मदत करत असतात. मग प्रबंधक हे निर्णय या आर्थिक सिद्धांताच्या आधारे घेत असतात आणि त्यांच्या प्रबंधकांच्या लेवलला ते निर्णय घेत असतात. तर व्यावसायिक अर्थशास्त्र हे प्रबंधकांना हे आर्थिक निर्णय घेण्यासाठी नेहमी विविध स्तरावर मदत करत असतात.